तर आज आपण सामान्य ज्ञान या विषयाअंतर्गत स्वतंत्र भारताचे राष्ट्रपती आणि त्यांचा कार्यकाळ याबद्दल माहिती पाहूया। ठीक आहे, तर सर्वात आधी बघा, डॉक्टर राजेंद्र प्रसाद आपला भारत देश स्वतंत्र झाला आणि ज्या दिवशी संविधान लागू झाला 26 जानेवारी 1950 ला, तेव्हापासून तर 12 मे 1962 पर्यंत ते राष्ट्रपती होते। त्यानंतर दुसरे राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे पहिले उपराष्ट्रपती होते आणि त्यानंतर लगेच राष्ट्रपती झाले। यांच्या कार्यकाळात 13 मे 1962 ते 12 मे 1967। त्यानंतर डॉक्टर झाकीर हुसेन हे 13 मे 1967 ते 3 मे 1969 हे राष्ट्रपती असताना मरण पावले। आणि त्यानंतर मग वराहगिरी वेंकटगिरी यांनी 3 मे 1969 पासून तर 24 ऑगस्ट 1969 पर्यंत प्रभारी राष्ट्रपती म्हणून काम पाहिलं। त्यानंतर ते राष्ट्रपती झाले आणि ते 23 ऑगस्ट 1974 पर्यंत राष्ट्रपती राहिले। त्याच्यानंतर फखरुद्दीन अली अहमद हे 24 ऑगस्ट 1974 ते 11 फेब्रुवारी 1977 पर्यंत राष्ट्रपती होते। 1975 ला आणीबाणी आली होती, त्या काळात हे राष्ट्रपती होते। त्यानंतर नीलम संजीव रेड्डी 25 जुलै 1977 ते 24 जुलै 1982। त्यानंतर ज्ञानी झैल सिंग 25 जुलै 1982 ते 24 जुलै 1987। त्यानंतर 8वे राष्ट्रपती आर व्यंकटरमण 25 जुलै 1987 ते 24 जुलै 1992। 9वे राष्ट्रपती डॉक्टर शंकर दयाल शर्मा 25 जुलै 1992 ते 24 जुलै 1997। के आर नारायणन 25 जुलै 1997 ते 24 जुलै 2002। आणि आपले लाडके डॉक्टर APJ अब्दुल कलाम 25 जुलै 2002 ते 24 जुलै 2007। प्रतिभा देवसिंग पाटील हे आपल्या महाराष्ट्राचे आहेत, अमरावतीने एक राष्ट्रपती दिली आणि पहिल्या महिला राष्ट्रपती। त्यासोबतच आता जे CGI आहेत, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश, ते सुद्धा अमरावतीचेच आहेत। कुठले आहेत? अमरावतीचे। प्रतिभा देवसिंग पाटील यांच्या कार्यकाळात 25 जुलै 2007 ते 24 जुलै 2012। प्रणव मुखर्जी 25 जुलै 2012 ते 24 जुलै 2017। रामनाथ कोविंद 25 जुलै 2017 ते 24 जुलै 2022। आणि आता जे आहेत 15व्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 25 जुलै 2022 पासून आतापर्यंत ते आहेत। प्रत्येक राष्ट्रपतीचा कार्यकाळ हा 5 वर्षाचा असतो। किती वर्षाचा असतो? आता 5 वर्षाचा। म्हणजे ह्या 25 जुलै 2022 पासून तर 24 जुलै 2027